गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कनाशी येथील आश्रम शाळेमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। अशा घटना अनेक वसतिगृहामध्ये वारंवार होत असतात। या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने देण्यात आले। आज महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेने राज्यातील वसतिगृहातील सुरक्षाबाबत दिंडोरी प्रांत कार्यालय येथे भेट दिली आहे। वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी कडक नियम असावे, वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी नियम करावे अशा विविध मागण्यांसाठी दिंडोरीच्या नायब तहसीलदार श्रीमती MS काथेपुरी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन बोराडे, निकिता जाधव, राजेंद्र घोडके, रवींद्र जाधव, स्वप्नील शार्दूल, नितेश राऊत, सचिन गायकवाड, मनीष चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही विद्यार्थी विकास संघटनेतर्फे नायब तहसीलदार काथेपुरे यांना निवेदन दिले की वसतिगृहात जो अबोना येथे ज्या घटना झाल्या त्या अतिशय दुर्दैवी आहे। ज्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न आहे किंवा त्यांची जी सुरक्षितता आहे अतिशय हालाकीची आहे आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। शासनाचं सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होते। तरी आमची मागणी आहे का शासनाने कठोर यावर कारवाई करावी आणि काहीतरी त्यांना चांगली वसतिगृहात पूर्ण राज्यातील वसतिगृहांना सुरक्षितता पुरवावी अशी आम्ही विद्यार्थी विकास संघटनेकडून मागणी केली आहे। तर आज आम्ही त्या संदर्भात नायब तहसीलदार यांना निवेदन दिले। त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिलेला आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।